पीतांबराधरणबिंब फलाधरोष्ठा पूर्ण सुंदर मुख दरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने श्रुतिस्मृतिपुराणानालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं सद्गुरुं सर्वसन्निभः सर्वेषां शङ्कराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि श्रीमच्छङ्करधारिणम् सदा शिवसमारम्भम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करतो. परम पूज्य मंडाताई गंडे यांना शिरसाष्टांग नमस्कार करतो. त्यानंतर आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप आहात. आपणा दोघांनाही सर्व लोकांना मी वंदन करतो आणि आजच्या शांती मंत्राला आपण मिळून प्रारंभ करूया. ओ सहना वतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. अनित्य कर्मफळ कसं असतं आणि त्याचा त्याग करायची हिम्मत कशी असते, या दोन गोष्टी आज दोन मंत्रांमध्ये दिल्या आहेत. ते दोन मंत्र आज आपण इथे घेणार आहोत. जानाम्यहम शेवधिरित्य नित्यम न यध्रुवैः प्राप्यते हि ध्रुवं तत् ततो मया नचिकेतस ततो मया नचिकेतश्चितोऽग्निर् नित्यै द्रव्यैः प्राप्त वानस्मि नित्यम कामस्याक्ति ही जगतः प्रतिष्ठां क्रतोरन्नं त्यम भयस्य पारम तोतमहद्दुरुगायं प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतोत्यसाक्षी.
मंत्र क्रमांक 10 आणि मंत्र क्रमांक 11. कठोपनिषद प्रथम अध्याय द्वितीय वल्ली, मंत्र क्रमांक 10 आणि मंत्र क्रमांक 11. आता आपण बघणार काय म्हणतात आहे. सुंदर वाक्य वापरलाय यमदेवांनी. जानाम्यहम शेवधिरित्य नित्यम. आता या नचिकेत्यामध्ये सत्यधृती कशी आहे, सत्यबुद्धी कशी आहे, हे आधीच्या सगळ्याच लोकांमध्ये झालेलं आहे. नैषात तर्केन मतिरापणूया, आपण गुरुवारी हा घेतला आहे. प्रोक्तान्नेनैव सुज्ञानाय पृष्ठ. नचिकेत्या, तू किती सुज्ञ आहेस, तू किती समजदार आहेस, या संबंधी आम्ही जाणतो. आणि तुला जी बुद्धी लाभ झाला आहे, त्या बुद्धी लाभाने तू तुझ्या जीवनाचं आणि इतरांच्या जीवनाचं कल्याण करून घेतोय. आणि म्हणून यमदेव बोलतात आहे. कोण बोलतात आहे? प्रत्यक्ष यमदेव बोलतात आहे. आणि यमदेव म्हणतात आहे, जानामी अहम, जानाम्यहम, मी जाणतो. काय म्हणतात? कर्मफल रूप संपत्ती अनित्य आहे हे मी जाणतो. यमदेव म्हणतात. का बरं? त्यांना यमलोकाचं आधिपत्य मिळालं आहे. यमदेवांना यमलोकाचं आधिपत्य मिळालंय. यमलोकाचं श्रेष्ठत्व आहे, यमलोकाचे सगळे अधिकार आहेत, यमलोकाचं सगळं सामर्थ्य आहे, त्यांना मिळालं आहे. हे सगळं त्यांनी खूप पुण्य केलं होतं. भरपूर पुण्य केल्यानंतर त्यांना यमलोकाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलं. आणि ते म्हणतात, म्हणून मी जाणतो, जानाम्यहम, मी जाणतोय, माझ्याजवळ एवढं मोठं सामर्थ्य आहे, कर्मफळाचं एवढं मोठं अधिकार मला प्राप्त झाले. आणि म्हणून या ठिकाणी थोडीशी फोड करून बोलतो. यमदेव म्हणतात, अहम जानामी, मी पक्क जाणतो, मी खात्रीपूर्वक जाणतो, मी नीट जाणतो. किम जानामी, काय जाणतो? यमदेव काय निश्चितपणे जाणतात? किम जानामी शेवधी ती यदुच्यते, ज्याला शेवधी म्हणतात, म्हणजे खजाना. शेवधी कशाला म्हणतात? आपल्याला निधी शब्द माहिती असेल. निधी म्हणजे खजाना. तद अनित्यम जानाम्यहम शेवधी नित्यमेकम, तो अनित्य आहे. जानाम्यहम शेवधी नित्य, शेवधी रित्य नित्यम. हा जो शेवधी आहे, हा अनित्य आहे हे मी जाणतो. डॉक्टर काका म्हणतात, कर्मफल मिळे विनाशी, गाठी न पडे वस्तूशी, माझीची अवस्था ऐसी जाणत असे मी. काय म्हणतात? कर्मफळ मिळे विनाशी. हे कर्मफळ कसं आहे? अतिशय विनाशी आहे. गाठी न पडे वस्तूशी, कर्मफळाने आत्मवस्तू प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाही. गाठी न पडे, कर्मफळाने आत्मवस्तू प्राप्त होत नाही. माझीची अवस्था ऐसी जाणत असे मी, यमदेव म्हणतात. अरे हे स्वतः मी जाणतो, कारण मी स्वतःच प्राप्त केलेलं आहे ना. श शब्द हा हलका,
किंवा नीच या अर्थाने सुद्धा वापरला जातो संस्कृत मध्ये. आणि म्हणून कर्मफळ हे अत्यंत निकृष्ट फळ आहे असा त्याचा अर्थ होतो. कर्माचं फळ हे फार निकृष्ट फळ आहे. शे कल्याणे अवधी अस्मात. आम्हाला जे वाटतं की यांनी आमचा खूप फायदा होईल, नव्हे नव्हे, ते आमचं अकल्याण करणार आहे. उलट त्या फळाच्या मध्ये जर मी धावलो, जर असं हलक्या प्रकारचं कर्मफल जर मी स्वीकारलं, अशा प्रकारचं हलकं कर्मफळ जर मी स्वीकारलं आणि अशा कर्माच्या फळासाठी जर मी आसक्ती ठेवली, तर माझं अकल्याण होणार आहे. मला नित्य फळ कधीही मिळणार नाही. यमदेव सांगतात आहे, हे मी जाणतो. ज्ञानाम्यहम शेवधीर निधीही कर्मफल लक्षण निधिरिव प्रार्थते इति आचार्य म्हणतात. ज्याच्यासाठी आम्ही अमाप आणि असंख्य वारंवार अगणित प्रार्थना करतो आणि कष्ट उपसतो, त्या कर्मरूप फलाला निधी असं म्हणतात. आपल्याकडे निधी संकलन नावाचा शब्द आहे. निधी संकलन. त्या कर्मफलाला निधी म्हणतात. त्या कर्मफलाला खजिना असं म्हणतात. त्या संपत्तीचा साठा कितीही जरी असला तरी सुद्धा तो नाशवान आहे, हे मी जाणतो, यमदेव म्हणतात. आता आपण जाणतो का हो? प्रश्न इथून सुरू होतो. प्रश्नाची सुरुवात कुठून आहे? मी हे जाणतो का? यमदेव जाणतात, नचिकेताही जाणतो, आणि आम्ही अभ्यास करतोय कठोपनिषदाचा. मग आम्ही जाणतो का हो? आला प्रश्न. आमच्याशी संबंध आला की फसलं सगळं गाड. परमार्थ सगळ्या सांगायला गोड, ऐकायला त्याहून गोड. सांगणाऱ्याला थोडस तरी अभ्यास करावा लागतो, ऐकणाऱ्याला तेही करावं लागत नाही. काही लोक तो व्हिडिओ बंद करून मस्त चालणं फिरणं करत असतात. काही लोक व्हिडिओ चालू करूनही चालणं फिरणं करतात. सांगणाऱ्याला गोड, ऐकणाऱ्याला त्याहून गोड. परमार्थ कठीण कुठे आहे? ज्याला तो जगायचा आहे त्याच्यासाठी कठीण. यमदेव सांगतात की हे कर्मफळ अविनाशी आहे, प्राप्त झालाय, पण त्यात आसक्त नाही आहे. माहिती आहे हे अविनाशी आहे. नचिकेता त्यांनी झुडकारून दिलेला आहे, झिडकारून दिलेला आहे, झुडकावून लावलाय. आता यमदेवाचा विषय झाला, नचिकेताचाही विषय झाला. मग आता कठोपनिषद ऐकणारे उरलो कोण? आम्ही. मग आम्ही काय करायला पाहिजे हो? आम्ही काय झिडकारलं पाहिजे, झिडकारलंच पाहिजे, झिडकारलं पाहिजे, त्यागलं पाहिजे. मनातून त्या गोष्टीपासून निवृत्त झालो पाहिजे. होतो का हो? अहो कसं होणार? आम्ही ते एक एक रुपया साचवून पैसा गोळा केला आहे. पिग्मी बँक मध्ये एक एक रुपया साचवायची मुलांना सवय लावतात. मायबाप त्याच्यापेक्षा जास्त पैसे साचवत असतात म्हणून लावतात. मायबाप काय करतात हो? असंच करतात का हो? गुरु पुष्यामृताला गुंज गुंज सोनं घेतात. याचा एक एक रुपया पिग्मी बँक मध्ये मायबाप त्याला सांगतात, आणि हे गुरु पुष्यामृताला गुंज गुंज सोनं घेतात. थोडी थोडी शेतीच घ्यायची, थोडे थोडे प्लॉट्स वाढवायचे, काही शेअर्स घेऊन टाकायचे.
काही बॉन्ड्स घ्यायचे, फ्लॅट घेऊन टाकायचा, काही दिवसामध्ये मासिक गुंतवणूक करायची, दर महिन्याला आरडी, एक 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 कर्म करून पाप पुण्याच्या राशी गोळा करून आम्ही निधी खजाना जमवतो आणि त्या खजान्याचं सुख दुःखात्मक फळ भोगतो. मिया नचिते केताग्नी पूजिता दान होमादी करिता मजसी आली याम्यता अनित्यजी. यमदेव सांगतात आहे, अरे नचिकेत्या, मी स्वतः सुद्धा नचिकेताग्नीच शयन केलं होतं आणि पूजन केलं. नचिकेताग्नी निवडला, त्याचं नाव नचिकेताग्नी आता दिलंय यमदेवाने. आधी ती अग्निपूजा होती. होम केला, दान केला आणि त्यातून मला याम्यता मिळाली, म्हणजे यमलोकाचा अधिपती झालो मी. पण यमदेव सांगतात, अनित्य जो, यमदेवाचा अधिपती होणं सुद्धा अनित्य आहे. म्हणजे यम सुद्धा नित्य नाही. जो आम्हाला संपवायला येतो तो सुद्धा एक दिवस संपतो. म्हणून शेवरी ही शब्द वापरलाय. नाशवान, संपणारा, नाहीसा होणारा, अनित्य, अल्पजीवी आणि मिथ्या. जानाम्यहम शेवधीही. हा कसा आहे? हा मिथ्या आहे. शेवधीही असावं नित्य मनित्य इति जानामी. विवेकाने नित्य काय आणि अनित्य काय याचा भेद जाणूनही अनित्य वस्तूचा त्याग करणं जमत नाही. जमते का? एक एक गुंज जर गुरुपुष्यामृताला जमवलं असेल आणि ते मग घरातल्या कोणत्या नवीन येणाऱ्या लक्ष्मीनी हडपलं असेल, हडपलं का म्हणतोय? तिचा तो अधिकार आहे, पण आमची इच्छा नव्हती ना. नाईलाजानी द्यावं लागलं, नाईलाजानी मग हडपलं म्हणायचं. मी गुंज गुंज जमवलं, ते हिच्या अंगावर घालायला का? मुलीला देऊन टाक, दुसऱ्याच्या घरी कसं द्यायचं? म्हणजे स्वतःच्या सुनेला द्यायचं नाही, स्वतःच्या मुलीकडे पाठवायचं नाही आणि आपल्या अंगावर घालून जाऊ शकत नाही. चोरी झाली तर, हिसकून नेलं तर? मग त्या शेवधीचं काय झालं? ते सोनं नाणं, पैसा अडका, शेअर्स, प्लॉट्स, फ्लॅट्स, बॉन्ड्स इत्यादी इत्यादीच काय झालं? अनित्य वस्तूच्या भोगाची इच्छा अनावर झाली की कामनेचा महाबलवान वेग त्या माणसाला अनावर होतो आणि विषयाकडे खिचून आणतो, फरफटत आणतो. विषयाकडे फरफटत आणतो. लोभी माणूस धन मिळवण्याकडे फरफटत जातो. स्त्रीलंपट माणूस वासनेच्या आहारी फरफटत जातो. आम्ही माणूस कामनेच्या मागे फरफटत धावतो. क्रोधाची पकड, अहंकाराची पकड, मोहाची पकड, कामनेची पकड इतकी घट्ट असते की त्या फास्यातून निघता येत नाही. नाही यस्मादनित्यैहि ध्रुवैहि नित्यं ध्रुवम तत्प्राप्यते परमात्माख्याः शेवधीहि. आचार्य म्हणतात, त्या अनित्य साधनाने परमात्मा नामक नित्य स्थिर टिकणारा निधी किंवा खजाना प्राप्त होत नाही.
अनित्य साधनाने नित्य खजाना प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाही. प्रत्येक कर्मफळ अनित्य स्वरूपाचं आहे. प्रत्येक कर्मफळ क्षणभंगूर आहे. प्रत्येक कर्मफळ अनित्य आहे. प्रत्येक कर्मफळ अल्पजीवी आहे. प्रत्येक कर्मफळ संपणार आहे. प्रत्येक कर्मफळ मिथ्या आहे. कारण कर्म मिथ्या आहे तर कर्माचं फल कसं राहील? मिथ्या. यत्कृतकं तद अनित्यम. जे केलं असतं त्याला कृतक असं म्हणतात. आणि अनित्य म्हणजे त्याचा शेवट असतो. मग कृत्रिम कर्माने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. आम्ही आमच्या मनाने जेव्हा आत्मा प्राप्त करायला परमार्थामध्ये शिरतो त्यावेळेला आम्हाला तो कधीही प्राप्त होण्याची शक्यता नाही. म्हणून सद्गुरूंची गरज असते. आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो? सत्कर्म करून स्वर्ग प्राप्ती करू शकतो. पण स्वर्ग प्राप्तीला काय म्हणतात? क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. भगवंतांनी त्याची वाट लावून दिली. गीता पुन्हा काय म्हणते? आ ब्रह्म भुवना लोकाः पुनरावर्ती अर्जुन. पुन्हा आवर्ती, पुन्हा परती. आणि म्हणून क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आमची परिस्थिती कशी होते की आम्ही मर्त्य लोकाला जाऊन पोहोचतो. वर्गाधिका नित्य म्हणती ते सापेक्षची बोलती. जे पृथ्वीपासून वरती बहुकाळ टिके. जे कर्मफलरूप निधी जो आहे तो अनित्य आहे. सुखाव भावात्मक वाटणार आहे. पण सुख स्वरूप नसताना त्याचा सुखाव भास होतो. नय ध्रुवही प्राप्यते ही ध्रुवम. अनित्य अशा साधनाने नित्य तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून नित्यम अनित्यम साधनही न प्राप्यत इति. आचार्यांनी सांगितलंय की स्वर्गाधिका नित्य म्हणती ते सापेक्षची बोलती. स्वर्गामध्ये नित्य म्हणतात. हजारो वर्ष एखादं सुख भोगायला मिळतं पण 1000 वर्षानंतर संपतं ना. असं समजा की मृत्यू लोकात 100 वर्ष जगायला मिळतं, सुख भोगायला मिळतं. तर परलोकामध्ये 1000 वर्ष मिळतं पण 1000 वर्षांनी संपतं ना. म्हणजे मृत्यू लोकाच्या काळामध्ये पेक्षा त्याचा काळ जरी जास्त असला तरी संपणार आहे ना. वर्गाधिका नित्य म्हणती ते सापेक्षची बोलती. पृथ्वीपासून वरती काय टिके. आपल्या मर्त्य लोकापेक्षा तिथलं सुख जास्त काय टिकते एवढंच काय ते. म्हणून तत्वमया नचिकेतश्चितो ग्निर नित्य द्रव्यही प्राप्तवानस्मि नित्यम. म्हणून नचिकेता तुला मी जे दिलं नचिकेताग्नी पूजन करण्यासाठी यांनी अनित्य फळच मिळणार आहे. नचिकेताच्या लक्षात आला. तो म्हणतो म्हणजे यमदेव त्याचं मन उद्गृत करतात. कामस्याप्तीम जगतः प्रतिष्ठाम क्रतो अभयस्य पारम सोम दुरुगायम प्रतिष्ठाम दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतोस्त्र साक्षी. नचिकेता तू इतका बुद्धिमान आहेस. तू होत्सात आहे. तू श्रेष्ठ आहे. कारण तू श्रेष्ठ भोगांचा त्याग केला. तू लौकिक प्रतिष्ठा झिडकारली. यज्ञाचं अपार फलित नको म्हटलं आहे. आणि एवढं सगळं राज्य तुला मिळत असताना त्याचा तू धैर्यपूर्वक त्याग केला आहे. नचिकेताची त्याग वृत्ती. डॉक्टर काका म्हणतात सुबुद्धी तू नचिकेता ऐहिक भोगा त्यागता स्वर्ग फळे न चाखता निश्चयत्वे. माणूस इथल्या फळांचा त्याग करेल
स्वर्ग फळाचा त्याग करत नाही. तू ऐहिक भोग टाकले आणि पारलौकिक स्वर्गातील फळांचा त्याग केलास. ह्या तुझ्या निश्चयात्मक सुबुद्धीचे मी कौतुक करतो. यमदेव म्हणतात आहे, तू ते आत्मज्ञानी आस तोडिले विषयांचे पाश, साऱ्यांची दैवी गुणास पावलासी. साऱ्याची दैवी गुणास पावलासी. तुला आत्मज्ञानाविषयी एवढी तळमळ असल्याने तू विषयाच्या आकर्षणाला दूर ठेवलंस, बळी पडला नाही आणि तू दैवी गुणांचा मालक झाला. दैवासुर संपद विभाग योगो, यातलं दैवी संपत्ती बद्दल सांगतात आहे. नचिकेता दैवी संपत्तीचा मालक झाला आणि त्यांनी अनित्य असं फळ त्यागलं. कामस्याप्तीही, सर्व कामनांची आप्तीही समाप्ती करून टाकली. कामनांना पूर्ण विराम दिला. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, याचा अर्थ आपण असं घेतो की गणपतीच्या दर्शनाने सगळ्या कामना पूर्ण होतात, असा अर्थ नाही. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, तुझं दर्शन झाल्यानंतर कामना करण्याची इच्छाच होत नाही गणेशा, हा अर्थ आहे त्याचा. तुझं दर्शन झाल्यानंतर कामनापूर्तीची कामना होत नाही. अरे ज्याला कामनाच होत नाही त्याला कल्पतरू दिला तरी काय फायदा, त्याला कामधेनू दिली तरी काय फायदा. त्या तो निष्काम आहे. निष्कामाची काय दुणे कामधेनूची. जो निष्काम आहे त्याच्यापाशी कामधेनू नसली तर त्याला जरा सुद्धा दुःख होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अत्रे वैह सर्व कामा हा परिसमाप्त, तो धृती समान असून सुद्धा तू संपूर्ण कामनांचा त्याग केलायस रे नचिकेत्या. सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा, लोकेशणा वित्तेषणा आणि दारेषणा, या तीनही कामना, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, यांचा सुद्धा तू त्याग केला आहे. ही स्थिती सर्वात्मक आहे. आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक जगतात प्रतिष्ठा आहे, जगताचं आश्रयस्थान आहे. तू अशा उत्तम स्थितीचा सुद्धा त्याग केला आहे. जगतामध्ये लोकेशणा वित्तेषणा आणि दारेषणा यांची फार किंमत असते. एषणा सुटत नसतात. मोठ्या राष्ट्राचा जर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान येणार असेल तर तो त्याच्या स्वतंत्र विमानाने येतो, कॉमन विमानाने येत नाही. त्याचं विमानच वेगळं असतं. लोकही बसले आणि तोही बसला आहे. विमान प्लस पॅसेंजर. इकॉनॉमिक क्लास मध्ये म्हणत नाही आम्ही, बिझनेस क्लास मध्ये जरी तो विमानात बसत असेल तसा पण येत नाही. त्याचं विमानच स्वतंत्र असतं. हो, त्याचं विमान स्वतंत्र असतं, त्याचं वाहन स्वतंत्र असतं. सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा सगळे त्याच्या मागे धावत. त्या उत्तम स्थितीचा नचिकेता तू त्याग केला आहेस आणि म्हणून तू अभयत्वाला प्राप्त झालाय. भय कोणाला असतं? ज्यांनी संग्रह केला त्याला भय असत. पैसा जमवून ठेवला भय, माझी तब्येत ठीक आहे म्हणून घराचं बरं चालतंय, नाही तर घराचं काय होईल आजारी पडला की भय, घराचं काय होईल हा मूर्खपणाचं भय, आणि माझा देह गेला तर मी जाईन हा महामूर्खपणाचं भय. देह गेल्याने आत्मा जातो का हो? आत्म्यावर देह अवलंबून आहे, देहावर आत्मा अवलंबून नाही. पण ज्याला ती समज नसते त्याला वाटतं देह गेला की मी जातो,
देह गेला की मी नाही जात. देह गेला तर मी मरत नाही. आत्मा कधीच मरत नाही, कारण तो अजय आहे, अजर आहे आणि अमर आहे. आणि म्हणून मी आत्मा असेल तर मरायच्या क्षणाला सुद्धा मला निर्भय राहता येतो. कोणी साथ देत नाही, लक्षात ठेवा. फक्त आत्मविचारच साथ देतो आणि आत्मरूपताच साथ देणार आहे. आत्मविचार आत्मरूपतेत बदल मरायचा क्षण येईपर्यंत. ही स्तुत्य अवस्था आहे, ही स्तवनीय आहे. या अवस्थेचा नचिकेत्या तू जगताच्या लोभाचा विशेषत्वाने त्याग केला. शेष गुणेश्वर्य संपन्नतेचाही तू त्याग केलास रे नचिकेता. कामस्याप्ती ही जगत प्रतिष्ठा. जग सगळ्या या कामनेवर प्रतिष्ठित आहे रे. ते राष्ट्राध्यक्ष त्यांच्या स्वतंत्र विमानाने येतात, त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी हातात हात घालून असते. त्यानंतर ते खाली दारेशणा, वित्तेषणा आणि बाहेर स्वागताला लोक असतात, लोकेशणा. या सगळ्या गोष्टी असतात. त्यांना ती सॅल्यूट काय असते. मग ते पद सोडवत नाही हो. नचिकेत्या, तुला या सगळ्या गोष्टी मी देत असताना तू विशेषत्व नित्याचा त्याग केला आहेस. तू अष्टमहासिद्धीला सुद्धा झुडकारलायस. अष्टमहासिद्धी झिडकारल्यास तू. भगवंताजवळ जे आहे ते सुद्धा घ्यायला तू तयार नाहीस नचिकेता. कमाल आहे तुझी. म्हणून तू फार मोठ्या स्थितीत आहे. सर्व मिळत संसार भोग जातम. विवेक जागा ठेवून ते सहजतेने त्यागला आहे. सगळ्या विषयांचा तू त्याग केला आहेस नचिकेता. संसार अंतर्गत, अज्ञान अंतर्गत जे काही आहे त्या मायेच्या अंतर्गत आहे. अशा सगळ्या गोष्टींचा तू त्याग केला. ईशावास्य काय म्हणतो, अंधतम प्रविशंती. परिपूर्ण विवेकाचा जागृतीमुळे वापर करून तू संसारातल्या भोग्य वस्तूंचा त्याग केला आहेस नचिकेत्या. तुझं कौतुक करण्यासारखं आहे. करतो का आम्ही असा त्याग? आणि कठीण उपनिषद का बरं शकतं आम्हाला की नाही त्याग करायची इच्छा नाही. भोगासाठी आम्ही लालायित झालेलो आहोत, लुसलुसलेले आहोत. पण त्यागाच्या वेळेला आम्ही मागे हटतो. त्यागाच्या वेळेला आम्ही मागे हटतो. त्याग करायला आमची तयारी नाही. किती कामनेने आम्ही भोग केलेला असतो. प्रत्येक गोष्ट जर आम्ही जीव लावून असेल तर त्या वस्तूचा त्याग करायला तयार होईल का माणूस? उदाहरण देऊया. हॅपी बर्थडे टू यू. या देहाला रोज नटवलं, पटवलं, सजवलं. त्याच वर्षातून एकदा तर मस्त कोडकौतुक केलं. आता हे जे हॅपी बर्थडे होतात त्या बर्थडेची हळू किंमत कमी मिळायला लागते. मग आपल्यापेक्षा जे लहान असतात त्यांचे बर्थडे होतात आणि अगदी लहान असतात त्यांचे बर्थडे होतात. मग मोठ्यांच्या बर्थडेचं काय होतं? मग आता कौतुक झालं नाही की आम्हाला दुःख व्हायला लागतं. इतक्या कामनांनी आणि देहकाम, एवढ्या कामनांमध्ये आम्ही घडलेलो असतो की मग तो देह जायची जर वेळ आली चटपट होते. मग हा मी काय मरणार का? मला काय मरायचं आहे का? मुक्ती म्हणजे मरण? अरे मुक्ती म्हणजे मरण नाही. जीवन जगत असताना मुक्ती, सदैव मुक्ती म्हणतात त्याला. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. जीवनमुक्त होणे, मोक्ष मिळणे म्हणजे मरण येणे नाही हो. जन्म आणि मरण हा देहाचा विकार आहे. आत्मा अविकारी आहे आणि मी आत्मा आहे म्हणून आत्म्याला मुक्ती. आत्मा मुळातच मुक्त आहे हो.
आणि तो देहात असला तरी अडकलेला नाही, लक्षात ठेवा, फसलेला पण नाही आहे. पाय बुटामध्ये फसला आहे की बूट पायामध्ये फसला आहे? सहज प्रश्न विचारला. आणि ह्याचं उत्तर असं आहे की आम्हाला हवा तेवढा वेळ आम्ही पाय बुटात ठेवतो आहे, पण बूट फसला आहे पायामुळे. पायाने जर बुटाला काढून टाकलं तर बुटाला पुन्हा पायापाशी नाही येत आहे. पण पायाला हवं तेव्हा तो बुटाला आपल्या जवळ घेऊ शकतो. त्यामुळे बूट पायात फसला आहे, पाय बुटात फसला नाही. पाय बुटात अडकल्या सुद्धा नाही, पाय बुटात अडकल्यासारखा भासतो. चप्पल पायात अडकल्यासारखी भासते, पाय चपलीत अडकलेला नाही. पाय केव्हा येऊ शकतो? कशासाठी एवढं सगळं पाय सांगतोय? आत्मा देहामध्ये अडकलेला नाही. आत्म्या देहामध्ये आत्मा नाही, हे तू जाणलाय. त्यामुळे कामस्याप्ती ही तू सगळ्या कामनांची आपती म्हणजे समाप्ती केली. दर्शन मात्रे मन कामपूर्ती. हे गजानना, तू भेटल्यानंतर आम्हाला कामनाच उरत नाही. तब्येत दुरुस्त होऊ दे, कामना. वेदना दुरुस्त होऊ दे, कामना. कामना करायची नसते हो कधी. गुरूंपाशी फक्त मोक्ष मागायचा असतो. पण आता आम्ही इतके कामातूर असतो, मग नाही झालं की राग. मॅरेज डे सेलिब्रेट नाही झाला, तुम्हाला आठवणच नव्हती आमची, तुम्हाला काहीही किंमत, झालं भांडण सुरू. आनंदाने गुण्या गोविंदाने राहण्यासाठी भाग्य लागतं. आनंदाला फटाके लावून देणं फार सोपं असतं. आणि म्हणून कामस्याप्ती ही कामना नाही, तिथे भय सुद्धा नाही. आणि म्हणून मला निर्भय व्हायचं आहे, मला निर्भय व्हायचं आहे. आणि निर्भय होण्यासाठी मला माझ्या जीवनात नचिकेत्यासारखं कामस्याप्ती ही जगता प्रत्युत्थान, अशा प्रकारे सोमम सुत्य सर्व अष्ट महासिद्धी, अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा यांच्या महान ऐश्वर्यासह प्राप्त होत असताना सुद्धा तू समग्र ऐश्वर, समग्र वीर्य, समग्र कीर्ती, समग्र लक्ष्मी वैराग्यामुळे मोक्ष संपत्ती मिळवण्याकरता त्यागली आहेस. आणि तू निरतिशय त्याग केलाय. दैवी गुणांची पराकाष्ठा आहे. तू म्हणजे वैभव आहे, तू म्हणजे ऐश्वर आहे, तू म्हणजे षडसंपत्ती आहे. या सगळ्या गोष्टी त्यागून त्याच्या वर तू स्वतःची स्थिती आणून ठेवली. आणि केवळ आत्मप्राप्ती करता तू सगळ्या गोष्टी झिडकारल्यास. केवळ आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचीच अपेक्षा ठेवली. स्वतःचा विवेक तू अखंड जागा ठेवला. ज्ञानात एव तू कैवल्य प्राप्यते येन मुच्यते. पाकस्य वन्य ज्ञानम विना मोक्ष न सिद्ध्यति. ज्ञानाशिवाय कैवल्य प्राप्त होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नीशिवाय अन्न शिजू शकत नाही, त्याप्रमाणे वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटी भी. विचाराशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. अशा पद्धतीने नचिकेत्या तू हे आत्मज्ञान प्राप्ती करिता योग्य झालास, लायक झालास. आणि म्हणून नचिकेत्या तू खरंच महान आहेस.
तुझ्यासारखा श्रेष्ठ दुसरा कुणीही नाही. आणि म्हणून मला तुझं कौतुक वाटत आहे. तू आत्मज्ञानाकरता योग्य आहेस, लायक आहे. आणि आता ते मी तुला देणार आहे. यमदेव आता नचिकेताला आत्मज्ञान प्रदान करणार आहे. तत्पूर्वी त्याचं महात्म्य समजावून सांगणार. अनित्य वस्तूचा टाकाऊपणा समजावून सांगितला. आत्मज्ञानाचं श्रेष्ठत्व आपल्याला बघायचं आहे. तेवढं आपण बघूया उद्या आणि पुन्हा पुढे चालूया. सौ लक्ष्मी पानटशी थोडं मला बोलायचं आहे. पहिले व्हॉट्सअपवर बोलीन, मग प्रत्यक्ष फोन करीन. अनाउन्समेंट नावाचा ग्रुप आपण सुरू करावा का आणि आपल्या सगळ्यांना लोकांना तो झेपेल का असा एक विचार आहे. लक्ष्मी पानटचं मत घेणार आहे की आपले सगळे जे लोक आहेत त्यांना जर ते जमलं, श्रुती स्मृती अभ्यास वर्ग, श्रुती स्मृती स्वाध्याय मंच या नावाखाली अनाउन्समेंट आपण हे करणार. आणि लक्ष्मी पानट जर हो म्हणत असेल तर आपण या सुटीनंतर असा आपण प्रयोग करणार आहोत. म्हणजे सगळ्यांना अधिक सोपं जाईल. आज आपला विषय या ठिकाणी थांबवतोय. उद्या सकाळी पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण सुनंदाताई. रामकृष्ण हरी दादा. नमस्कार. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण